नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीमध्ये घोळ। एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार। जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी। याबाबत आणखी माहिती घेतली आहे, तिचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी पाहूया। आपल्यासोबत या परिवारातले सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, आपण किती वर्षापासून या घरात राहता? माझा जन्म इथं झाला इथेच। अच्छा, मग अशा वेळी एका घरामध्ये घर क्रमांक 1 मध्ये 200 लोक तब्बल दिसून आले मतदान। काय सांगाल? 200 लोकांची ज्यांची नावं आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। असे बोगस वोट कशी आले? आज आम्ही घरी राहतो, 7 जण राहतो आणि 200 वोट आले, चुकीचं आहे ना सर? एका घराच्या कुटुंबामध्ये जर 200 लोक इथे राहत असेल तर ज्यांनी ही लिस्ट बनवली बिओलीनी, त्यांनी मला सिद्ध करून द्यावी। जर ती सिद्ध बिओली करून देत असेल तर मी माझ्या राजकारणाचा जीवनाचा संपर्क इथं संपीन पुढे जाणार नाही। किती आडनाव जसे दिसून आले? 200 लोक वेगवेगळे आडनाव आहे, जाधव कुटुंब आहे, मेघे कुटुंब आहे, इंगोले कुटुंब आहे, नेने कुटुंब आहे, असे काही कुटुंब आहे का जे आम्ही इथे स्थानिक लोक या मोहल्ल्यातले राहणारेच लोक यांना ओळखत नसतात। म्हणजे गावातले लोक, जसं माझा काकाचा मुलगा, त्याचं नावच नाही, वोटिंग आयडी आहे, 5 वर्षापासून आहे। काही लोकांचे प्रॉपर लोकांचे वोटिंग आपल्या निल्डो, डिगडो, वाडी, आमच्या प्रभागातले लोक तिकडे गेले आहे आणि इथचे लोक, बाहेरचे लोक इथे येऊन मतदान करतात। मग ह्या निवडणुकीचा फायदा का कोणाला? प्रॉपर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कोण करेन? बाहेरचे लोक येऊन सॉल्व्ह करेन की आतमधले लोक सॉल्व्ह करेन? यांचे सुद्धा मतदान झाले असतील, मात्र एकाच घरात 200 मतदान जर दिसून आले, मोठ्या प्रमाणात मतदार यादीत घोळ असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे आणि त्यामुळे या संदर्भात कुठेतरी कारवाई व्हावी अशी मागणी आहे ते या संपूर्ण संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांची आहे, राजकीय पुढाऱ्यांची आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार आढळलेले आहेत। या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे।